स्क्रीनवर थरकाप उडवणारा असा एक संदेश झळकला. अमेरिकेने क्षेपणास्त्र डागले आहे. ऐकणाऱ्यांना असं वाटेल की हे आत्ताच्या युद्धाविषयी आहे का, कारण साहजिक आहे, परिस्थितीच तशी आहे. पण ते तसं नसून ते काय आहे ते आपण बघूया. झालं असं की 26 सप्टेंबर 1983च्या त्या रात्री हे जग विनाशाच्या अगदी उंबरठ्यावर येऊन उभं ठाकलं होतं. मॉस्को बाहेरील एका शांत बंकरमध्ये सोव्हिएत हवाई संरक्षण अधिकारी स्टॅनिस्लाव पेट्रोव, उच्चार बरोबर आहे की नाही मला माहिती नाही, पण स्टॅनिस्लाव पेट्रोव हे कर्तव्यावर होते. त्यांचं काम साधं होतं, पण ते तितकंच भयानक आणि निर्णायक होतं. जर संगणक प्रणालीने अमेरिकेची अण्वस्त्र क्षेपणास्त्र येताना शोधली तर त्यांनी त्वरित त्याची माहिती वरिष्ठांना देणं बंधनकारक होतं. त्या एका रिपोर्टमुळे निश्चितपणे प्रतिआण्विक हल्ला, ज्याला आपण न्यूक्लिअर काउंटर अटॅक असं म्हणतो, तो सुरू झाला असता. रात्री 12:14 धोक्याचा सायरन जोरात वाजला आणि स्क्रीनवर एक थरकाप उडवणारा संदेश झळकला. अमेरिकेकडून क्षेपणास्त्र डागलं गेलं आहे. 1, 2 आणि त्यानंतर आणखीन 3. नियम पुस्तिकेप्रमाणे म्हणजे प्रोटोकॉल प्रमाणे हा युद्धाचा इशारा होता. पेट्रोव यांना प्रणालीवर विश्वास ठेवण्याचं प्रशिक्षण दिलं गेलं होतं. ते संगणक हे सोव्हिएत युनियनच्या सर्वश्रेष्ठ शास्त्रज्ञांनी बनवलेले होते. ते संगणक घाबरत नसत, त्यांना शंका येत नसे, ते फक्त गणना करत असत. पेट्रोव यांनी फक्त एकच गोष्ट करणं अपेक्षित होतं, कुठली तर हल्ल्याची माहिती देणं. पण ते क्षणभर थांबले. त्यांनी विचार केला, जर अमेरिका खरोखरच पहिला हल्ला करायचा असेल, अमेरिकेला खरोखरच जर पहिला हल्ला करायचा असेल, तर ती फक्त 5 क्षेपणास्त्र का सोडेल? ती शेकडो असली पाहिजेत ना, जेणेकरून सगळं उद्ध्वस्त होईल. इतक्या कमी क्षेपणास्त्रांनी अण्वस्त्र युद्ध कोण सुरू करतं? बंकर मधलं वातावरण तणावपूर्ण होतं. फोन तयार होते. कशासाठी? तर आता पेट्रोव काहीतरी सांगणार आणि तो संदेश आपण पुढे पोचवायचा. शांततेचा प्रत्येक सेकंद हा जीवघेणा होता. तुम्ही विचार करा, एका निर्णयावरती पुढचं सगळं युद्धाची दिशा ठरणार होती. काय वातावरण असेल? चुकीच्या निर्णयाची किंमत काय असेल हे पेट्रोव यांना ठाऊक होतं. जर त्यांनी खऱ्या हल्ल्याकडे दुर्लक्ष केलं असतं तर लाखो लोक मारले गेले असते, आणि जर त्यांनी खोटा रिपोर्ट दिला असता तर प्रतिहल्ल्यामुळे तरीही लाखो लोक मारले गेलेच असते. त्यांनी आपल्या हाताचा घाम पुसला आणि एक असा निर्णय घेतला जो त्यांच्या प्रशिक्षणाच्या, व्यवस्थेच्या आणि स्वतःच्या भीतीच्या विरुद्ध होता. त्यांनी तो रिपोर्ट खोटा इशारा, ज्याला फॉल्स अलार्म असं आपण म्हणतो, असा नोंदवला. काही मिनिटं उलटली, कोणतंही क्षेपणास्त्र आलं नाही आणि सगळ्या स्क्रीन थंडावल्या. नंतर असं आढळून आलं की उपग्रहांनी ढगांवरून परावर्तित झालेल्या सूर्यप्रकाशाला चुकून क्षेपणास्त्र उड्डाण समजलं होतं. यंत्रणा अपयशी ठरली होती, पण माणूस नाही. पेट्रोव यांना याबद्दल कोणतंही बक्षीस मिळालं नाही. उलट नियमाचं पालन न केल्याबद्दल त्यांना फटकारलं गेलं आणि शांतपणे दुसऱ्या पदावर पाठवण्यात आलं. अनेक वर्ष त्यांची ही कथा कोणालाही माहीत नव्हती. अत्यंत साधेपणाने आणि निनावी आयुष्य पुढचं ते अर्थातच जगले. पण खूप काळानंतर जगाला हे समजलं की 1983 मधील त्या काही मिनिटासाठी मानवजातीचं भवितव्य एका माणसाच्या तर्कावर आणि त्याच्या थांबण्याच्या धैर्यावरती अवलंबून होतं. पेट्रोव यांनी कोणतंही धाडसी कृत्य करून जग वाचवलं नाही, तर त्यांनी विचार करून जग वाचवलं. आंधळ्या यंत्रणेवर शंका घेऊन स्वयंचलित खात्रीपेक्षा मानवी विवेकावर विश्वास ठेवून त्यांनी जग वाचवलं होतं. अल्गोरिदम, नियम, उद्दिष्ट आणि कठोर प्रक्रियांच्या या युगात एक गोष्ट आपण कायम लक्षात ठेवली पाहिजे की कधी कृती करू नये हे समजणं म्हणजेच खरी बुद्धिमत्ता.
जेव्हा तुमच्या वैयक्तिक आयुष्यात, कामाच्या ठिकाणी, नात्यांमध्ये किंवा रागाच्या किंवा भीतीच्या क्षणी धोक्याची घंटा वाजते, तेव्हा स्वतःला आपण विचारलं पाहिजे की मी ही प्रतिक्रिया यंत्रणा मागते म्हणून देतोय की ती खरोखर अर्थपूर्ण आहे म्हणून प्रतिसाद देतोय. लेखक आहेत सतीश दांडेकर. मला दांडेकर सरांचं कौतुक यासाठीच वाटतं की ते एक गोष्ट फक्त आपल्याला सांगत नाहीत, एक इतिहासातली खरी घडलेली गोष्ट आपल्यापर्यंत पोचवत नाहीत, तर त्यामागचा एक अत्यंत विचार करायला लावणारा असा एक गाभा त्या गोष्टीचा आपल्यापर्यंत पोचवतात. आपण सगळ्यांनी हा विचार करायला पाहिजे की ह्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. एक तर टेक्नॉलॉजीवरती कितीही आज आपण पुढे जात असलो तरी मानवी विवेक, मानवी भावना ह्या गोष्टी किती महत्वाच्या आहेत हे याच्यातनं दिसतं. आणि दुसरं म्हणजे प्रत्येक वेळेला आपण सिच्युएशन बघून रिॲक्ट होण्यापेक्षा थोडंसं थांबून विचार करून जर त्या सिच्युएशनवर रिॲक्ट झालो तर कदाचित घडणारे अनेक चुकीचे किंवा घडणाऱ्या अनेक चुकीचे जे परिणाम असतील, ज्या गोष्टी असतील, त्या आपण नक्कीच कमी करू शकतो. तुम्हाला जर हा लेख, हे सादरीकरण आवडलं असेल तर नक्की या व्हिडिओ खाली लाईक करा, कमेंट करा, तुमचा अभिप्राय द्या. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि स्लाइस ऑफ लाईफ विथ पौर्णिमा या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.